पण आता तुमचं पुढील 5 वर्षासाठीचं प्रभागासाठीचं विजन काय? हे जे पुढं जाऊन लोकसंख्या परत वाढते, आता खूप मोठ्या मोठ्या स्कीम येतात तिथं. पाणी त्या गिरिराज परिसरामध्ये, चिंचवडे नगरमध्ये दिवसाआड पाणी जरी आलं तरी ते मुबलक यावं. पाण्याच्या नियोजनाच्या संदर्भात खूप मोठा आराखडा केला पाहिजे. मी टाकलेली अंडरग्राऊंड ड्रेनेज आज आहे, त्याची क्षमता वाढवली पाहिजे. फिल्ट्रेशन प्लॅन जो आहे, मैला शुद्धीकरण, त्याचे STP प्लॅन पण देखील वाढवले पाहिजे. नदीचं गटर होत चाललेलं आहे. नदीच्या संदर्भात पर्यावरणावर आता प्रदूषणाची उंची वाढत चाललेली आहे. ह्या गोष्टी कोणी लक्षच देत नाही. शिक्षणाचा एक दर्जेदार शिक्षण कसं पद्धतीने मिळता येईल. महिलांच्या आरोग्याची माझ्या घरात घटना घडलेली आहे. माझ्या पत्नीचं दुर्लक्षामुळं आज त्या संदर्भात कोणी चर्चा करत नाही आहे. आणि नदीचं गटर झालेलं आहे, त्याला त्या संदर्भात करता येत नाही. पाणी अशुद्ध पाणी येतं म्हणून त्याच्यावर क्लोरीनचा मारा करतात. त्या क्लोरीनचा मारा केला तर कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे. आता ते बंद योजना कधी चालू करणार आहे तुम्ही? हे सगळ्या मूलभूत समस्या ज्या आहेत ना, मी केवळ वार्डातच प्रभागातच नाही, मी शहर पातळीवर देखील माझं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्या दृष्टिकोनातून मी माझा एक रोल मॉडेल माझा प्रभाग करेल मी.